सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणातील आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर येते आहे। आरोपी मोहम्मद शहजादनं भारत बांगलादेश सीमेवरील नदी ओलांडून घुसखोरी केली आहे असं तपासात समोर आलं। 7 महिन्यांपूर्वी भारतात प्रवेश केल्यानंतर तो काही काळ कोलकातामध्ये राहिलाय। त्यानं कोलकातामधील व्यक्तीच्या नावावर सिम कार्ड खरेदी केलं असंही पोलीस तपासात समोर आलंय। कामासाठी तो मुंबईमध्ये आलाय। दरम्यान त्याच्या मोबाईलमध्ये काही ॲप्लिकेशन सापडलेत। या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तो बांगलादेशमधील कुटुंबाच्या संपर्कात होता अशी देखील माहिती मिळते आहे। भारत बांगलादेश सीमेवरील नदी ओलांडून आरोपीने घुसखोरी केली असल्याचं कळतंय। 7 महिन्यांपूर्वी भारतात प्रवेश केला, काही काळ कोलकातामध्ये देखील त्यानं वास्तव्य केलं असल्याचं बघायला मिळतंय। कोलकातामधील व्यक्तीच्या नावावरती त्यानं सिम कार्ड सुद्धा खरेदी केलेले आहेत। नोकरीनिमित्त मुंबईमध्ये आला। वरळी आणि ठाण्यातील काही हॉटेल्समध्ये त्याने नोकरी सुद्धा केली। मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून बांगलादेशात कुटुंबियांसोबत तो संपर्कात असल्याचं कळतंय।